guaranteed. Talk to me, numbers never lie. Add it up, that's me. तर हे गाईज खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग येत आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आज माझा बर्थडे आहे आणि माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आणि कुठं ना कुठं मी जात असतो दर बर्थडेला आणि आपली जर्नी युट्यूबची आजपासून स्टार्ट होणार आहे आणि डेली तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील युट्यूबवरती जसं की मी इंस्टाग्रामवरती सांगितलं होतं. तर जोडून राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप आज मजा मस्ती करू तर सोबत राहा. चल हे गाय सलाम नमस्ते राम राम. तर कसं काय आय होप तुम्ही सगळे चांगले असताल. तर आलोय बघू शकता पंपावरती. आम्ही चालूय आज माळेगावला. माझ्यासोबत ऋषी आहे आणि आम्ही तिकडे पेट्रोल टाकते बघू शकता. तर माझ्यापासून माळेगाव एक 20 किलोमीटर लांब आहे. खंडोबाचं खूप मोठं मंदिर आहे तिथं. तर आपण आज दर्शन घ्यायला चालूय आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज माझा बर्थडे आहे तर कुठं ना कुठं जात असतो. तर आज देवाकडे जातोय काहीतरी मागण्यासाठी. तर चला माझ्यासोबत आणि एन्जॉय करा. आणि ही आपली खरंच न्यू जर्नी आहे. आज आपल्या बर्थडे पासून आपण एक टार्गेट घेतले की पुढच्या बर्थडे पर्यंत आपल्याला आपलं चॅनल खूप मोठं करायचंय. तुमचा सपोर्ट असेल तर खरंच आपलं चॅनल मोठं होईल. असं सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कमेंट करा. चला सोबत. तर माळेगावला जाता जाता म्हणलं चला वृद्धापाशी आपलं बाळूमामाचं मंदिर आहे. वृद्धा गाव आहे इथं. तर बाळूमामाची पण जाता जाता दर्शन घेऊन जावं म्हणजे. बोला बाळूमामाच्या नावाने सांग भलं. खूप छान वाटलं इथं आणि इथं मी मागं पण येऊन गेलतो एक वेळेस आणि त्यावेळेस खूपच गर्दी होती. आता सध्या गर्दी वगैरे इथं काही नाही कारण नाईटला ज्या वेळेस आरती असते बाळूमामाची त्यावेळेस गावातले सर्व लोक इथं येत असतात. पण सध्याच्या गर्दी नाही. छान दर्शन झालं आणि मन म्हणतात ना ते खूप आनंदी झालं. तर आता खंडोबाला पण जायचे माळेगावला. चला तिथं पण दर्शन घेऊ. तर गायची बघू शकता पोहोचलोय माळेगावला. कमान आपली तर प्रसाद वगैरे घेऊ का आणि मध्ये मग दर्शनला जाऊ. लेट्स सी बघू मध्ये काय होते. चल या ना. आणखी द्यायचे एक बोल ना बस. किधाचं का तुमचं भंडारा घ्या किधाच घ्या होते. त्याला प्रसाद वगैरे घेतलं. आता जाऊया मध्ये नारळ वगैरे फोडूया आणि काय होते बघू. खूप दिवसानंतर आलोय आणि गेल्या वर्षी यात्रेला पण आलो नव्हतो आणि दर्शन पण घेतलं नव्हतं. चला दर्शन वगैरे घेऊ का. चला चला आलोय मध्ये. खूप दिवस झाले आलो नव्हतो. खूप भारी वाटायला. पावलं का रे. खूप छान दर्शन झालं की जसं की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे खूप इथं यात्रेची वेळेस गर्दी असते. दर्शन घेणं बी लय मुश्किल होतं पण खूप चांगलं आपल्याला फ्री दर्शन झालं. साईडचे खेडेपाडे त्याला माहितीच होते किती गर्दी असते. खूप छान दर्शन झालं. आणि तुम्ही जर ब्लॉग बघला नसेल मी इथे एक ब्लॉग केला यात्रेच्या वेळेस तर इथं आय बटनवर पण येत असेल व्हिडिओची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे. ही ब्लॉग झाल्याच्यानंतर ते जाऊन बघा किती गर्दी वगैरे असते.
छान झालं आणि खूप मनापासून भारी वाटलं. आता बाहेर जाऊ आणि थोडंसं फिरू आसपासच्या एरियामध्ये आणि मग आपल्या गावाकडे जाऊ आणि एंड करून जाऊ. चला. तर गाईज घरी पोहोचलो. खूप छान दर्शन झालं. ऊन एवढं खतरनाक होतं का नाही, म्हणून थोडं घरी आले थोडंसं फ्रेश होऊन थोडासा आराम केला. आणि खरंच गाईज इथवर ब्लॉग तुम्ही बघत असता थँक्यू सो मच. आणि असेच आपले रेग्युलर आपल्या चॅनलवरती असे ब्लॉग येणार आहे, म्हणून सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला तर मी सांगितलं आजपासून आपली यूट्यूब जर्नी स्टार्ट होणार आहे. 1 वर्षाचं आपलं टार्गेट आहे आणि आपलं चॅनल खूप मोठं करायचं. तुमचा सपोर्ट असा असेल तर आपलं चॅनल खूप मोठं होईल. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. लव यू.